आतमध्ये येऊ शकतो नाही. आमची एंट्री ओपन करा तरच आम्ही येऊ ना. गव्हर्नमेंट एंट्री आम्ही सोडून कुठूनही खाजगी एंट्रीतनं कशी काय जाणार? नाही नाही, मला त्याच्या ह्याच्यात मी कशाला येऊ खाजगी जमिनीमध्ये? मला नाही, माझी आत आहे तर तुम्ही लिहून घ्या की माझ्या चारी बाजूनी बंद आहे. आम्ही जाणार कुठून? असं कोणाच्याही खाजगी जमिनीतनं जाण्याचा अधिकार नाही आहे. तुम्ही सांगता का मला? ना हे पूर्ण हा रस्ता आहे, हा त्याने बंद ठेवलाय. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, म्हणूनच मी तुम्हाला चर्चा करू. नाही आम्ही येऊ शकत नाही. चर्चा करायची सुद्धा तुमची ही नाही आहे का? कसं आहे, आम्ही तुम्हाला हरकती अर्ज तर दिलेलाच आहे. आमचे रस्ते ओपन केले तर आम्ही आतमध्ये येऊ शकू ना. असं नाही, असं तुम्ही म्हणताय. नाही, कायदेशीर आमचा रस्ता हा आहे, सरकारी रस्ता आहे. साहेब तुम्ही लिहून देता का हा रस्ता आहे म्हणून? ॲडव्होकेट साहेब सांगा. मला हे म्हणायचं, मुळातच ऑब्जेक्शन असताना चर्चा कशाला करायची? ऑब्जेक्शन असताना सर मी तुम्हाला काय म्हणतो, कोणीच की म्हणतो सगळे बाकीचे सहमालक सहकब्जेदार ऑब्जेक्शन घेतात. आता तिकडनं रस्ता बंद केलं, इकडनं रस्ता बंद केले, त्या साईडनं रस्ता बंद केले. मग वरून आम्ही हेलिकॉप्टर आणू का उतरायला? आता मागच्या वेळेस वायर घेऊन गेलो तर बोलता आमच्या ह्याच्यातनं न्यायची नाही. कोणगाव पोलीस पण बोलले. मग आता आमच्या जागेमध्ये जायला कुठून जाऊ आम्ही? वरते पण त्यांनी कब्जा केला. मग घेतला तर तुम्ही जबाबदारी घ्याल. उद्या चोरीची केस लावली मग काय करणार आमच्यावर? तुम्ही बोलता हा रस्ता आहे, उद्या आम्ही गेलो तुम्ही नसताना चोरीचा आरोप घेतला मग काय करू? तुम्ही नसताना आणि तुम्ही असताना हा जायचं चुकीचं आहे. आम्ही चुकीचं आहे. आम्ही कोर्टाच्या आदेशाचा अवमान नाही करू शकत. आणि मला एकच सांगायचं आहे की आम्हाला ऑब्जेक्शनच घ्यायचं आहे, ते तुम्ही घ्या आणि विषय संपून टाका. बाकी तुम्हाला जे काही करायचं करा. घ्या आमचे पेपर, बाकी तुम्हाला काय करायचं करा. मोजा त्याला काय पाहिजे ते द्या करून. आम्ही नाही राहत, नाही येऊ शकत आम्ही. आम्हाला पहिलं त्याच्यामध्ये एक एंट्रीमध्ये द्या की आमचं हे बंद आहे, रस्ते बंद असल्यामुळे आम्ही आत सहकब्जेदार आतमध्ये येऊ शकत नाही. आम्ही आमच्या जमिनीवर जाणार कुठून? म्हणजे स्वतःच्या प्रॉपर्टीचं रक्षण पण करता येत नाही. लोक आम्ही कुठे जायचं? आणि पुन्हा असं झालेलं आहे एकदा म्हणजे बळजबरी चालले ना आमच्यावर, अप्रून करताना आम्हाला. हे ओरिजिनल आहे आणि रिसिव्ड म्हणून द्या आम्हाला. सॉरी, ठीक आहे. आता कोणता दिलाय? 17/6. आता एक नवीन दिलाय का? एक याने दिलाय, एक याने. कधी हा अजून ऑफिसमध्ये जमा करायचा आहे का? बस नाही, हा आता तुमच्याकडे आम्ही जमा करतोय. तुम्ही आम्हाला रस्ता दाखवा, आम्हाला रस्ता दाखवा. आम्ही कुठून जायचं ते सांगा आम्हाला. पाठीमागनं पण रस्ता बंद आहे आमचा. दोघांची 2 आरोप. आणि समोर चारी बाजूनी रस्ता बंद आहे. रस्ता बंद असताना कोण आतमध्ये जाणार? आणि कशाला जायचं? भांडण करायला. हा, त्यामुळे तुमची मोजणीला आमची हरकत आहे. एवढंच दिलं, आमची हरकत आहे. आपल्याला हे घ्या ना, त्यांच्याकडे आहे का बघा. नसेल तसे नाही ते दोघांची मी तरी रिसिव्हिंग देऊ शकत नाही. तुम्ही काय नाही तुम्हाला द्यावीच लागेल. कारण सही नाही, तुम्ही सही द्या. ऑफिसमध्ये तुम्ही जमा नाही, तुम्ही सही द्या. मला तुम्हाला पोच देऊ शकत नाही. मी तुम्ही दिलात म्हणून हे घेतो. मी तुम्ही दिलात म्हणून घेतो, पण तुम्हाला पोच तुम्हाला चुकीच्या ऑफिसमध्ये आवक जावकमध्ये तो जमा करा. आवक जावक तुम्हाला शिक्षा आणि पैसे. आवक जावकमध्ये नाही, आम्हाला इथे द्यायचं. नाहीतर मग तुम्ही घ्या. चारी बाजूनी रस्ता बंद आहे, त्यामुळे आपण बरं लिगल बाजू पण सांभाळता येतात. मी घेतोय बरं. ह्यांचं म्हणणं आहे या बाबतीत की जैसे ते ऑर्डर आहे, म्हणजे स्टेटस को आहे आणि रस्ता बंद आहे. आमचे सगळं तर आहेत का? तेच मी ते तुम्हाला दोघांना सुद्धा मी तेच सांगतोय की ते जे काय असेल ते प्रोड्यूस करा मिळेल, त्यानंतर आपण त्याच्या ऑफिस पुढे जाऊ. तुम्ही एक वकील आहात ना, त्याच्याकडे आपल्याकडे अजून एक
प्राचीनला फोन करून बोला प्राचीन त्याच्यामध्ये आहे ना, दुसरं खातं. नाही याच्यात नाही वेगळी कॉपी होती जुना अर्ज होता तो कोणता अर्ज होता एक अर्ज होता त्याच्यामध्ये ती हे स्टेटस कोर्टाची ऑर्डर कोर्टाची ऑर्डर हा बोल आमच्या सातबार आहे हा बोल त्या बाबतीत म्हणतायत ना किंवा इधर से बंद है उधर से दिवा के इधर से चालू है कोणत्या बाबतीत आहे? दिवा